त्या यात्रा का काढल्या जातात, तर त्या कोणत्या कीर्तनकाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाही, कोणत्या कीर्तनकाराच्या फायद्यासाठी नाही. तर सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर दिंडी परंपरेचं एक संस्थान आहे, कुंडलेश्वर संस्थान बेडी. कोणी पाहिलेलं असेलच तुम्ही. ज्याप्रमाणे आपल्या गावामध्ये कपिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सुद्धा सुंदर कुंडलेश्वराचं सुंदर मंदिर आहे गुफेमध्ये. असं म्हणतात की भगवान श्री प्रभू रामचंद्र सीता मातेसोबत ज्या वेळेला वनवासात होते त्यावेळेला त्या ठिकाणी काही काळ त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. आणि सीता मातेला आंघोळ करण्यासाठी श्रीराम प्रभूंनी ज्या ठिकाणी बाण मारला आणि जे तीर्थ तयार झालं ते कुंडलेश्वराचं तीर्थ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गरम्य असं ठिकाण आहे, नयनाचं पाळणं फेडणारं ठिकाण आहे. त्या ठिकाणी 350 गायींची गोशाळा आज गुरुवर्य भरतजी महाराज पाटील यांच्या अधिपत्याखाली आज 350 गायींची सेवा आमचे वासुदेव महाराज करतात. वासुदेव महाराज निस्वार्थ व्यक्ती ज्याने कधी साक्षात आयुष्य त्यांनी गायींसाठी समर्पित केलंय, त्या वासुदेव महाराजांतर्फे त्या गायीची सेवा होते. आणि त्या गायींच्या सेवेसाठी त्याचप्रमाणे आपल्या पैठण येथील मठाच्या जीर्णोद्धारासाठी, मठात असलेल्या पांडुरंगाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्या रक्कमेचा उपयोग होतो, त्या यात्रेतून उरणाऱ्या रक्कमेचा उपयोग होतो. ती यात्रा येत्या 17 मे ते 24 मे या कालखंडात आपल्याला करायची आहे कुरुक्षेत्र या ठिकाणी. मग त्या ठिकाणी काय काय असणार आहे, तर कुरुक्षेत्राचं दर्शन, ज्या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला गीता उपदेश केली त्या ठिकाणाचं दर्शन आपल्याला मिळणार आहे. जी माता माऊली आपल्याला जगायला शिकवते ती गीता माऊली ज्या ठिकाणी जन्माला आली त्या ठिकाणाचं दर्शन आपल्याला मिळणार आहे. त्याचसोबत काय, रोज सकाळी निरनिराळ्या कीर्तनकारांच्या मुखातून आपल्याला काकार आरती ऐकायला मिळेल. एवढंच नाही, सोबत गुरुवर्य सुद्धा बसतात. असं नाही की गुरुवर्यांनी गादी परंपरा सांभाळली म्हणून त्यांनी सोडून दिलं, असं. विद्यार्थी सांभाळतात पण विद्यार्थ्यांसोबत ते राहतात, विद्यार्थ्यांना सोडून ते कधीच राहत नाही. त्यांच्या मुखातून, श्रीमुखातून आपल्याला काकड आरती ऐकण्याचा योग. त्याचप्रमाणे रोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम, त्याच्यानंतर गुरुवर्यांच्याच मुखातून महाभारताचे पर्व, जी कथा आपण कधीच ऐकलेली नाही. असं म्हणतात की महाभारत केल्यानंतर घरात महाभारत होते, महाभारत केल्यानंतर घरात महाभारत होत नाही, म्हणून त्या ठिकाणी ऐकायचं. कुठं? घरात करायचंच नाही. कुठं ऐकायचं? ज्या ठिकाणी ते घडलं त्याच ठिकाणी ऐकायचं. महाभारताचे पर्व ही कथा आपल्याला गुरुवर्यांच्या श्रीमुखातून ऐकायला मिळेल. निरनिराळ्या दिंडी परंपरेतीलच कीर्तनकारांचे नवीन रत्नांची आपल्याला कीर्तन ऐकायला मिळतील. आणि रोज रात्री ठीक 9 ते 10 या वेळेत हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर आपण आराम करणार आहोत. अशी यात्रेची नियमावली. 14 तारखेला यात्रेला सुरुवात होईल, 14 मेला आपली यात्रा सुरुवात होईल, म्हणजे आपल्या प्रवासाला प्रारंभ होईल. कारण सुरुवातीला आपण ज्या वेळेला गेलो काशीला त्यावेळेला 2500 लोक सोबत होते. त्याच्यानंतर अयोध्येला साधारणतः 1800 ते 2000 लोक होते. आता आपल्याला मिनिमम 2000च्या वरतीच न्यायचे, म्हणून सुंदर असं नियोजन, सुंदर असं आयोजन असतं. जेवण खाणं वगैरे राहण्याची सुंदर सोय केलेली असते. राहणं आपलं वारकरी पद्धतीने असतं. ज्याला रूम घ्यायची तो स्वखर्चाने रूम घेऊ शकतो. हे सगळं आपल्याला या यात्रेत अनुभवायचं आहे. आणि जर ज्याला यात्रेला यायचं असेल त्यांनी आपल्या हरिभाऊंमार्फत म्हणा किंवा माझा नंबर घेतला, माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल. ज्यांना यात्रेला यायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा. सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर दिंडी परंपरा ही सर्वात जुनी परंपरा, महाराष्ट्रात सर्वात जुनी परंपरा. आपल्या परंपरेचा नंबर 3ऱ्या नंबरला लागतो. किती? 3ऱ्या क्रमांकाला. आणि आज हार का घातला?